हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर आयोनिक इक्विलिब्रियम स्टँडर्ड 12 लेक्चर नंबर आहे 25 आणि आज आपण लक्षामध्ये घेणार आहोत ॲप्लिकेशन्स ऑफ सोल्युबिलिटी प्रॉडक्ट इन क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस ऑफ बेसिक रॅडिकल. सोल्युबिलिटी प्रॉडक्ट हे क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस ऑफ बेसिक रॅडिकलमध्ये कशा पद्धतीने उपयुक्त आहे ते आपल्याला लक्षामध्ये घ्यायचं आहे. पहिले तर हा प्रश्न येतो की बेसिक रॅडिकल्स काय कन्सेप्ट आहे, याच्यावर आपण थोडक्यात प्रकाश टाकू. ॲक्च्युली रॅडिकल्स म्हणजेच आयन्स हे आपण दोन प्रकारचे घेऊ शकतो. एक आहे बेसिक रॅडिकल्स आणि दुसरा आहे ॲसिडिक रॅडिकल्स. असे दोन प्रकारचे रॅडिकल्स त्याच्यामध्ये घेतले जातात. बेसिक रॅडिकल्स म्हणजे जनरली ते कॅटायन्स आहे आणि त्यातही सर्वसामान्यपणे मेटल कॅटायन्सचा समावेश यामध्ये झाल्याचं आपल्याला दिसून येतं. हा NH4+ सोडला तर बाकी सगळे मेटल कॅटायन्स हे बेसिक रॅडिकल्समध्ये येतात. तर ॲसिडिक रॅडिकल्स हे शक्यतोवर ॲनायन असतात, त्यातही नॉन मेटल ॲनायन्स हे प्रामुख्याने त्यामध्ये असल्याचं दिसेल. Cl-, Br-, I-, SO4- वगैरे अशा पद्धतीचे जे ॲनायन्स आहेत त्यांना आपण ॲसिडिक रॅडिकल्स असं म्हणू आणि हे जे आहेत त्यांना आपण बेसिक रॅडिकल्स असं म्हणणार आहोत. आता ॲनालिसिस, क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस आणि क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस याच्याविषयी सुद्धा मोघम बोलतो. क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये क्वांटिटीला इम्पॉर्टन्स आहे, वेटला इम्पॉर्टन्स आहे, वजनाला महत्त्व आहे. तर क्वालिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये त्याच्या प्रॉपर्टीजला महत्त्व आहे. तर या ठिकाणी आपण क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस ऑफ बेसिक रॅडिकल बघणार आहोत. म्हणजे हे जे बेसिक रॅडिकल्स आहेत यांच्या प्रॉपर्टीजविषयी आपण माहिती लक्षामध्ये घेणार आहोत या टॉपिकमध्ये. आता बेसिक रॅडिकल्स जे आहे हे वेगवेगळ्या ग्रुपमध्ये क्लासिफाय केले जातात. म्हणजे जसे पिरियडिक टेबलमध्ये आपण एलिमेंट्स हे वेगवेगळ्या ग्रुपमध्ये ठेवले आहेत, तसंच बेसिक रॅडिकलचे स्वतःचे असे ग्रुप आहेत आणि त्या बेसिक रॅडिकल्समध्ये जे ग्रुप पाडलेले आहेत, उदाहरणार्थ ग्रुप 0मध्ये मी एक एक्झाम्पल घेतलं आहे, NH4+ आहे, ग्रुप 1मध्ये Ag+ सारखे आहेत, ग्रुप 2मध्ये CD2+ Cu2+ आहे, ग्रुप 3मध्ये आता इथे तर पुढे काहींचं A आणि B असं पण क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर ग्रुप 3A मध्ये Fe3+ Cr3+ आहे, तर ग्रुप 3B Mn2+ Ni2+ सारखे घेतलेले आहे. याही पुढे त्याचं क्लासिफिकेशन वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये केलं जातं. सध्या आपल्याला यांचं काम आहे म्हणून एवढंच फक्त डिस्कस करतोय. मग आता प्रश्न हा पडतो की हे ग्रुप कोणत्या बेसिसवर पाडलेले आहेत. तर हे ग्रुप पाडलेले आहे ऑन द बेसिस ऑफ देअर सोल्युबिलिटी प्रॉडक्ट व्हॅल्यू. ऑन द बेसिस ऑफ देअर सोल्युबिलिटी प्रॉडक्ट व्हॅल्यू आणि सोल्युबिलिटी प्रॉडक्ट या कन्सेप्टवरती की त्यांना प्रेसिपिटेट फॉर्ममध्ये कसं आणता येईल याचा विचार करून हे ग्रुप्स पाडल्याचं दिसून येतं. म्हणजे थोडक्यात काय म्हणाल की रॅडिकल्स आर इन ऑफ टू टाईप, बेसिक रॅडिकल, ॲसिडिक रॅडिकल. बेसिक रॅडिकल्स आर डिवायडेड इंटू व्हेरियस ग्रुप्स ऑन द बेसिस ऑफ देअर सोल्युबिलिटी प्रॉडक्ट अँड ऑन द बेसिस ऑफ वे ऑफ प्रेसिपिटेशन. कोणत्या मार्गाने त्यांना प्रेसिपिटेट केल्या जाऊ शकतं, कोणाच्या मदतीने त्यांना प्रेसिपिटेट केल्या जाऊ शकतं, त्या बेसिसवरती हे ग्रुप्स पाडल्याचं आपल्याला दिसून येतं. समजतोय मुद्दा हा. तर आता आपल्याला बेसिक रॅडिकल, क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस ऑफ बेसिक रॅडिकल्समध्ये सोल्युबिलिटी प्रॉडक्ट कशा पद्धतीने मदत करतो हे लक्षात घ्यायचं आहे. समजा आपण एक्सपेरिमेंट करतो आहोत आणि त्या एक्सपेरिमेंटमध्ये आपल्याला वेगवेगळ्या रॅडिकल्सचं मिक्सचर दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल आपण असं गृहीत धरू सध्या की ग्रुप 2, ग्रुप 3A वगैरे अशांचं मिक्सचर आपल्याला दिलं आहे, ज्यामध्ये ग्रुप 2 मधला एखादा रॅडिकल आहे, ग्रुप 3B मधला एखादा रॅडिकल आहे, ग्रुप 4 मधला एखादा रॅडिकल आहे. अशांचं मिक्सचर आपल्याकडे आहे. आपल्याला हे ओळखायचं आहे की त्या मिक्सचरमध्ये कोण कोण आहे आणि त्याचबरोबर प्रॉपर्टीचा अभ्यास करून त्या ज्या रॅडिकल्स आहेत त्या मिक्सचरमध्ये त्यांना आपल्याला सेपरेटली कलेक्टसुद्धा करायचं आहे. म्हणजे दिलेल्या मिक्सचरमध्ये कोणकोणते बेसिक रॅडिकल्स आहेत ते ओळखायचं आणि त्या बेसिक रॅडिकलला कसं सेपरेट करायचं हे या क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस ऑफ बेसिक रॅडिकलमध्ये केलं जात असतं. त्यामध्ये सोल्युबिलिटी प्रॉडक्ट ही कन्सेप्ट कशी मदत करते हे आपल्याला लक्षामध्ये घ्यायचं आहे.
मग त्यातलं पहिलं एक्झाम्पल घेऊ आपण. ए, इन द प्रेसिपिटेशन ऑफ ग्रुप 2 कॅटायन लाईक CD2+ अँड CU2+. आपल्याला जे मिक्सचर दिलेलं आहे त्या मिक्सचरमध्ये उदाहरणार्थ CD2+ हा बेसिक रॅडिकल आहे, बरोबर. मग आता हा जो CD2+ बेसिक रॅडिकल आहे याला आपल्याला सेपरेट करायचं आहे मिक्सचरमधून, याला आपल्याला प्रेसिपिटेट फॉर्ममध्ये आणून बाकीच्या मिक्सचरपासून वेगळं करायचं आहे. तर ते कसं करणार, त्याच्याकरता ही मेथड मी तुमच्यासमोर मांडणार आहे. सगळ्यात पहिले तर माहिती आपल्याला ही लक्षामध्ये घ्यायची आहे. द KSP व्हॅल्यू ऑफ ग्रुप 2 कॅटायन विथ सल्फाईड आर लो. म्हणजे ग्रुप 2 कॅटायन आणि सल्फाईड यांची जी सोल्युबिलिटी प्रॉडक्ट व्हॅल्यू आहे ती सोल्युबिलिटी प्रॉडक्टची व्हॅल्यू लो असल्याची इन्फॉर्मेशन आपल्याकडे आहे आणि याचाच फायदा आपण घेणार आहोत. मग काय करणार, हे जे कॅटायन्स आहे दीज कॅटायन्स आर प्रेसिपिटेटेड ॲज अ सल्फाईड. यांना आपण शेवटी सल्फाईड म्हणून प्रेसिपिटेट करणार आहोत आणि सल्फाईड म्हणून प्रेसिपिटेट करण्यासाठी ते जे मिक्सचर आपल्याला दिलेलं आहे त्या मिक्सचरमध्ये आपण टाकणार डायल्यूट ॲसिड आणि मग त्यामध्ये पास करणार आपण H2S गॅस. डायल्यूट ॲसिड म्हणजे ॲसिडिक मीडियम बनवणार आपण आणि त्यामध्ये कोणता गॅस पाठवणार आपण, H2S गॅस. कशामध्ये केलं हे, तर दिलेल्या मिक्सचर सोल्युशनमध्ये. ते जे मिक्सचर सोल्युशन आहे त्या मिक्सचर सोल्युशनमध्ये समजा CD2+ आहे, त्या CD2+ ला आपल्याला सेपरेट करायचं आहे आणि त्या CD2+ ला मिक्सचरमधून सेपरेट करण्यासाठी आपण त्या मिक्सचर सोल्युशनमध्ये पहिले काय टाकला, HCl आणि मग काय त्यामध्ये पास केलेलं आहे H2S. साहजिकच काय होईल, H2S गॅस जेव्हा मिक्सचर सोल्युशनमध्ये पास कराल इट डिसोशिएट ॲज ट्वाइस H++ S-. HCl जो त्या मिक्सचर सोल्युशनमध्ये ॲड केला आहे इट डिसोशिएट ऑलमोस्ट कम्प्लिटली ॲज H++ Cl-. या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन इन्क्रीजेस. हेन्स अकॉर्डिंग टू कॉमन आयन इफेक्ट अँड लीच-ॲटलियर्स प्रिन्सिपल सम ऑफ द H+ आयन रिकम्बाइन विथ धिस S-, आयन फॉर्मिंग सॉलिड अनडिसोशिएटेड H2S. आपल्याला सॉलिड अनडिसोशिएटेड H2S या ठिकाणी मिळाल्याचं दिसून येतं. सॉलिड अनडिसोशिएटेड H2S हा आपल्याला या ठिकाणी ऑब्टेन होतो आणि त्यामुळे काय झालं, बॅकवर्ड रिॲक्शन झाल्यामुळे H+ आयन कोणासोबत कंबाईन झाले, S-, सोबत आणि त्यांनी H2S दिलेला आहे. म्हणजेच S-, हा कोणामध्ये कन्वर्ट झाला, H2S मध्ये कन्वर्ट झाला बॅकवर्ड रिॲक्शनमध्ये. दॅट्स वाय द कॉन्सन्ट्रेशन ऑफ S-, डिक्रीजेस. त्यामुळे S-चं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज झालं. बट स्टील ते जरी डिक्रीज झालेलं असलं तरी सुद्धा कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅटायन ऑफ ग्रुप 2 उदाहरणार्थ CD2+चं कॉन्सन्ट्रेशन आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ S-, या दोघांचा जो आयोनिक प्रॉडक्ट आहे तरी सुद्धा तो KSP व्हॅल्यू ऑफ ग्रुप 2 पेक्षा जास्त येतो आणि KSP व्हॅल्यूपेक्षा आयोनिक प्रॉडक्ट जास्त म्हणजेच यांचं प्रेसिपिटेशन झाल्याचं दिसेल. कोणाचं, तर CD2+ S-, म्हणजे CdS कॅडमियम सल्फाईडचं प्रेसिपिटेशन झाल्याचं दिसतं ॲज अ सल्फाईड. दस द ग्रुप 2 कॅटायन्स आर प्रेसिपिटेटेड ॲज अ सल्फाईड. याच वेळेला बाकीचे जे कोणी रॅडिकल्स त्यामध्ये आहेत हायर ग्रुपचे, त्या हायर ग्रुपचे जे रॅडिकल्स आहेत ते मात्र प्रेसिपिटेट होत नाही. याचं कारण त्यांच्या KSP व्हॅल्यू विथ सल्फाईड कशा आहेत, हाय. आता तुमच्या लक्षात आलं असेल की हा कॉमन आयन इफेक्ट आपण का घडवून आणला. जर का, ऐका महत्त्वाची गोष्ट आहे, हे जे आपल्याकडे मिक्सचर सोल्युशन होतं त्या मिक्सचर सोल्युशनमध्ये जर का मी फक्त H2S पास केला असता, फक्त H2S जर का पास केला असता तर ही रिॲक्शन झाली असती आणि S-चं कॉन्सन्ट्रेशन हे हाय राहिलं असतं कारण बॅकवर्ड रिॲक्शनच होत नाही आहे. मग त्या केसमध्ये काय झालं असतं की S-चं कॉन्सन्ट्रेशन हे हाय राहिलं असतं. मग त्या S-नी कॅटायन ऑफ ग्रुप 2 ला पण प्रेसिपिटेट केलं असतं आणि हायर ग्रुपला पण प्रेसिपिटेट केलं असतं कारण की S-चं कॉन्सन्ट्रेशन हाय राहिलं असतं. पण आपण आयडिया काय केली, त्यामध्ये आपण HCl टाकला आणि मग H2S पास केला म्हणून इथे
कॉमन आयन इफेक्ट आणि ली चॅटलियर्स प्रिन्सिपल झालं, बॅकवर्ड रिॲक्शन झाली आणि त्या बॅकवर्ड रिॲक्शनमुळे या S मायनस मायनसचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज झालं आणि डिक्रीज झाल्यामुळे ते एवढं पुरेसं डिक्रीज झालं की जेणेकरून कॉन्सन्ट्रेशन ऑफ S मायनस मायनस आणि कॅटायन ऑफ ग्रुप 2 यांचा आयोनिक प्रॉडक्ट KSP ऑफ ग्रुप 2 पेक्षा जास्त राहिला, पण इतर ग्रुपच्या KSP पेक्षा मात्र हा जास्त होत नाही आणि म्हणून इतर ग्रुपचे जे रॅडिकल्स आहेत, जे कॅटायन्स आहे, ते काही प्रेसिपिटेट होत नाही, फक्त कॅटायन ऑफ ग्रुप 2 हाच प्रेसिपिटेट झाल्याचं दिसून येतं. यामध्ये ही गोष्ट महत्त्वाची आहे. म्हणून HCl टाकणं आवश्यक आहे, म्हणून ही ॲसिडिक मीडियम आवश्यक आहे. कारण ॲसिड टाकलं म्हणून तर H2S मध्ये बॅकवर्ड रिॲक्शन झाली, म्हणून तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ S मायनस मायनस एवढं पुरेसं कमी झालं की ज्याचा आयोनिक प्रॉडक्ट हा KSP ऑफ ग्रुप 2 पेक्षा जास्त येतो आणि ग्रुप 2 कॅटायनला तो प्रेसिपिटेट करतो. परंतु इतर ग्रुपच्या कॅटायनचं आणि S मायनस मायनसचं आयोनिक प्रॉडक्ट मात्र त्यांच्या KSP व्हॅल्यूपेक्षा जास्त होत नाही, म्हणून हायर ग्रुपचे रॅडिकल या ठिकाणी काही प्रेसिपिटेट होणार नाही. तर दिस इज द फर्स्ट अप्लिकेशन ऑफ सोल्युबिलिटी प्रॉडक्ट इन द प्रेसिपिटेशन ऑफ ग्रुप 2 कॅटायन. तुम्हाला आता लक्षात आलं असेल की इन द क्वालिटेटिव्ह अनालिसिस ऑफ बेसिक रॅडिकल, इन द क्वालिटेटिव्ह अनालिसिस ऑफ बेसिक रॅडिकल तीन महत्त्वाचे प्रिन्सिपल, तीन महत्त्वाच्या कन्सेप्ट आपण वापरत असतो. पहिली कन्सेप्ट आहे सोल्युबिलिटी प्रॉडक्ट, त्याचा उपयोग केला आपण. दुसरी महत्त्वाची कन्सेप्ट आहे कॉमन आयन इफेक्ट आणि तिसरी महत्त्वाची कन्सेप्ट आहे ली चॅटलियर्स प्रिन्सिपल. तर क्वालिटेटिव्ह अनालिसिस ऑफ बेसिक रॅडिकल हे तीन गोष्टींवर आधारित आहे. एक सोल्युबिलिटी प्रॉडक्ट, दोन कॉमन आयन इफेक्ट आणि तीन ली चॅटलियर्स प्रिन्सिपल. समजताय? आता आपण प्रेसिपिटेशन ऑफ ग्रुप 2 कॅटायन्स CD2 प्लस Cu2 प्लस याच्याविषयी माहिती बघितली. त्या तीन मुद्दे महत्त्वाचे आहे. पहिला मुद्दा, द KSP व्हॅल्यू ऑफ ग्रुप 2 कॅटायन विथ सल्फाइड्स आर लो. दुसरा मुद्दा, द KSP as the KSP value of group 2 cation with a sulfide is low, they are precipitated as a sulfide. आणि एक महत्त्वाचा मुद्दा, they are precipitated in acidic medium. असे तीन मुद्दे महत्त्वाचे आहेत. पहिला, KSP of group 2 cation with sulfide are low. दुसरा, they are precipitated as a sulfide आणि they are precipitated in acidic medium, म्हणून HCl चा उपयोग केला होता. आता in the precipitation of group 3b cation like Mn2 plus and Ni2 plus solubility product कशी हेल्पफुल आहे हे आपल्याला बघायचं आहे. आपण ग्रुप 3b कॅटायनचा विचार करतोय, तर ग्रुप 3b कॅटायनची जी KSP व्हॅल्यू आहे विथ सल्फाइड ही मॉडरेट आहे. जसं ग्रुप 2 ची KSP व्हॅल्यू विथ सल्फाइड ही लो होती, तर याची ग्रुप 3b ची सल्फाइड सोबतची KSP व्हॅल्यू ही मॉडरेट आहे. आणि म्हणून या ग्रुप 3b कॅटायनला प्रेसिपिटेट करण्यासाठी पहिले आपण टाकणार आहोत NH4Cl, मग टाकणार आहोत NH4OH, म्हणजे अल्कलाइन मीडियममध्ये आपण आता ही प्रोसेस करतोय, आणि त्याचबरोबर नंतर पास करणार आहोत H2S. तीन गोष्टी आपण पास केलेल्या आहेत. पहिली गोष्ट पास केलेली आहे NH4Cl, त्यात टाकलं. नंतर NH4OH म्हणजे अल्कलाइन मीडियम केली आणि नंतर त्यामध्ये आपण H2S गॅस हा पास केलेला आहे. आता काय होईल बघा, NH4OH डिसोशिएटेड स्लाइटली ॲज NH4 प्लस प्लस OH मायनस, NH4Cl being a salt dissociated almost completely. त्यामुळे हियर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ NH4 प्लस आयन increases and this may disturb the equilibrium. So to maintain the equilibrium, these NH4 plus ion combines with OH minus ion forming undissociated NH4OH. That is the backward reaction takes place. म्हणजे NH4 plus plus OH minus gives NH4OH. Due to this the concentration of OH minus decreases and they becomes limited. ते लिमिटेड झाल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे आता आपल्याकडे लिमिटेड OH मायनस आयन्स आहे. यामध्ये ते जे मिक्सचर सोल्युशन आहे त्यामध्ये H2S गॅस पण पास केला आहे, हे विसरून चालणार नाही. मग H2S डिसोशिएट टू गिव्ह ट्वाइस H प्लस प्लस S मायनस मायनस, यांनी दिलेले H प्लस आणि इथे तयार झालेले OH मायनस
हे दोघं कंबाईन होतात. द H+ आयन फ्रॉम H2S combines with limited OH- टू फॉर्म अनडिसोशिएटेड वॉटर. आता यामुळे काय झालं, या OH- सोबत यातले H+ आयन कंबाईन झाले आणि अनडिसोशिएटेड वॉटर दिला, म्हणजेच द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ डिक्रीजेस. आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ डिक्रीज झाला म्हणजेच हा इक्विलिब्रियम डिस्टर्ब होण्याचे चान्सेस निर्माण झाले. मग काय दिलंय, हेन्स अकॉर्डिंग टू ली चॅटलियस प्रिन्सिपल टू मेंटेन द इक्विलिब्रियम. याचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालंय ना, मग आता याचं कॉन्सन्ट्रेशन मेंटेन करावं लागेल, कारण इक्विलिब्रियम मेंटेन करायचं आहे आणि याचं कॉन्सन्ट्रेशन मेंटेन करायचं असेल म्हणजेच ते कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं असेल तर फॉरवर्ड रिॲक्शन या ठिकाणी झाल्याचं आपल्याला दिसेल. काय वाक्यरचना आहे बघा, हेन्स अकॉर्डिंग टू ली चॅटलियस प्रिन्सिपल टू मेंटेन द इक्विलिब्रियम द डिसोशिएशन ऑफ H2S मस्ट बी डिक्रीज. ड्यू टू धिस कॉन्सन्ट्रेशन ऑफ S- also increases and they becomes moderately high. आपण या चॅप्टरमध्ये जेव्हा जेव्हा कॉमन आयन इफेक्ट बघितलेला आहे तेव्हा तेव्हा आपण म्हटलं होतं हेन्स द बॅकवर्ड रिॲक्शन टेक्स प्लेस. इथे सुद्धा तर घेतलं होतं की as the concentration of NH4+ ion increases, the equilibrium shifted toward this side. So to maintain the equilibrium, NH4+ concentration कमी होणं आवश्यक आहे, म्हणून ती बॅकवर्ड रिॲक्शन झाल्याचं दिसून येतं. का? कारण इथे NH4+ कॉन्सन्ट्रेशन वाढलं होतं आणि इक्विलिब्रियम डिस्टर्ब व्हायचे चान्सेस निर्माण झाले होते. तो इक्विलिब्रियम मेंटेन ठेवण्यासाठी बॅकवर्ड रिॲक्शन झाली. इथे मात्र काय होत आहे, H+ कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होत आहे. आता डिक्रीज झालं कॉन्सन्ट्रेशन, त्यामुळे इक्विलिब्रियम डिस्टर्ब होण्याचे चान्सेस निर्माण झाले. पण हा इक्विलिब्रियम मेंटेन ठेवला जाईल आणि त्यासाठी तुम्हाला फॉरवर्ड रिॲक्शन झाल्याचं दिसेल. मॅक्झिमम एक्झाम्पलमध्ये आपण वाक्यरचना वापरतो की हिअर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ दिस NH4+ increases, there is a chance of disturbing the equilibrium, but this is not practically possible. Hence, according to Lee Chatelier principle, some of the NH4+ ion combines with this OH- ion, forming undissociated NH4OH. That is the backward reaction takes place. यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढल्यामुळे ते इक्विलिब्रियम मेंटेन ठेवण्यासाठी बॅकवर्ड रिॲक्शन होते. पण या ठिकाणी हा H+ या OH- सोबत कंबाईन झाल्यामुळे H+ कॉन्सन्ट्रेशन कमी झालेलं आहे आणि आता इक्विलिब्रियम मेंटेन ठेवण्यासाठी फॉरवर्ड रिॲक्शनची आवश्यकता आहे. म्हणून वाक्यरचना लक्ष द्या की कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ डिक्रीजेस, हेन्स अकॉर्डिंग टू ली चॅटलियस प्रिन्सिपल टू मेंटेन द इक्विलिब्रियम द डिसोशिएशन ऑफ H2S मस्ट बी इन्क्रीज. ड्यू टू धिस द कॉन्सन्ट्रेशन ऑफ S- also increases and it becomes moderately high. आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ S- अशा लेव्हलला पोचतं की कॉन्सन्ट्रेशन ऑफ S- अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ ग्रुप 3B कॅटायन या दोघांचा जो आयोनिक प्रॉडक्ट आहे इट इज फाउंड टू बी ग्रेटर दॅन द KSP व्हॅल्यू ऑफ ग्रुप 3B. And as the ionic product is greater than KSP value, here the cations of group 3B are precipitated as a sulfide. But at this stage, the cations of further group are not precipitated. म्हणजे हा ग्रुप या ठिकाणी आपण प्रेसिपिटेट आउट काढलेला आहे. पहिल्या वेळेला ग्रुप 2 मधला कॅटायन सेपरेट काढून घेतला. आता कोणामधला कॅटायन सेपरेट काढला, ग्रुप 3B मधला कॅटायन आपण सेपरेट काढलेला आहे. लक्षात येत आहे काय झालं, इथे कॉमन आयन इफेक्ट दोन्ही पद्धतीने वापरला आहे. टू मेंटेन द इक्विलिब्रियम मेंटेन ठेवायचा हा महत्त्वाचा मुद्दा आहे ली चॅटलियर प्रिन्सिपलचा. जर का इकडे कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स वाढलं असेल तर बॅकवर्ड रिॲक्शन होईल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन कमी झालं असेल तर फॉरवर्ड रिॲक्शन होईल. कुठलीही रिॲक्शन ॲटोमॅटिकली होईल काय, मेंटेन ठेवण्यासाठी इक्विलिब्रियम. गरजेनुसार फॉरवर्ड की बॅकवर्ड असं झाल्याचं आपल्याला दिसेल. अर्थात मॅक्झिमम एक्झाम्पलमध्ये आपण बॅकवर्ड रिॲक्शन बघितली आहे. इथे मात्र आपण बघतोय की ॲज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ डिक्रीजेस टू मेंटेन द इक्विलिब्रियम द फॉरवर्ड रिॲक्शन टेक्स प्लेस विच इन्क्रीजेस द कॉन्सन्ट्रेशन ऑफ S- अँड इट बिकम्स मॉडरेटली हाय. अशा लेवलला ते पोचतं की या दोघांचा आयोनिक प्रॉडक्ट KSP पेक्षा जास्त येतो आणि म्हणून ग्रुप 3B चे कॅटायन हे सल्फाईड म्हणून
प्रेसिपिटेट झाल्याचं दिसतं आणि ते प्रेसिपिटेट झाले की त्यांना आपण सेपरेटली कलेक्ट करू शकतो. समजताय? नाव अबाउट the precipitation of group 3A cation like Fe3+ and Cr3+. आता आपल्याला जे मिक्सचर सोल्युशन दिलेलं आहे त्या मिक्सचर सोल्युशनमधून ग्रुप 3A चे कॅटायन लाईक Fe3+ Cr3+ यांना प्रेसिपिटेटच्या फॉर्ममध्ये सेपरेट काढायचं आहे. आपल्याकडे एक मिक्सचर सोल्युशन होतं ज्यामध्ये ग्रुप 2चा होता, नंतर ग्रुप 3Bचा होता, ग्रुप 3Aचा होता. सगळ्यात पहिल्यांदा आपण ग्रुप 2च्या कॅटायनला सेपरेट केलं होतं ॲज अ सल्फाईड म्हणून त्याला प्रेसिपिटेट केलं. त्याच्यानंतर ग्रुप 3Bचा जो कॅटायन होता त्याला सुद्धा आपण ॲज अ सल्फाईड म्हणून प्रेसिपिटेट केलं आणि वेगळं काढलं. आता आपल्याला या ग्रुप 3Aचे जे कॅटायन्स आहे त्यांना आपल्याला प्रेसिपिटेट आउट करून बाजूला काढायचं आहे. कसं काढणार लक्ष द्या. पहिली इन्फॉर्मेशन महत्त्वाची आहे. द KSP व्हॅल्यू ऑफ ग्रुप 3A कॅटायन विथ अ हायड्रॉक्साईड, कोणासोबत? विथ अ हायड्रॉक्साईड इज फाउंड टू बी लो. याच्या आधीच्या दोन ग्रुपमध्ये आपण KSP व्हॅल्यू विथ अ सल्फाईड घेतल्या होत्या. इथे KSP व्हॅल्यू विथ अ हायड्रॉक्साईड आहे, ती कशी आहे? लो आहे. मग आता त्यामुळे हे जे कॅटायन्स आहे दीज कॅटायन्स आर प्रेसिपिटेटेड इन द फॉर्म ऑफ हायड्रॉक्साईड बाय पासिंग NH4Cl कशामध्ये? ओरिजिनल सोल्युशन, आणि मग त्यामध्ये टाकायचं आहे NH4OH. या ठिकाणी काय होईल? हा जो NH4OH आहे डिसोशिएट टू गिव NH4++ OH- NH4Cl कम्प्लिटली डिसोशिएट होईल. कॉन्सन्ट्रेशन ऑफ NH4+ आयन increases. So to maintain the equilibrium, some of the NH4+ ion recombines with OH- ion forming undissociated NH4OH. Thus the concentration of OH- decreases and it becomes low. आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- या बॅकवर्ड रिॲक्शनमुळे डिक्रीज झालाय आणि ते लो झालाय. जरी ते लो झालेलं असलं तरी सुद्धा द प्रॉडक्ट ऑफ concentration of cation of group 3A and concentration of OH- that is this ionic product is still found to be greater than the KSP of group 3A, and as the ionic product is greater than KSP, naturally the group 3A cations are precipitated as a hydroxide. But at the same stage cations of other groups are not precipitated as their KSP values are high. काय सांगितलंय बघा. ग्रुप 3A कॅटायन मध्ये कोण कोण आहे? Fe3+ Cr3+. यांना आपल्याला मिक्सचर सोल्युशन मधनं बाहेर काढायचं आहे इन द फॉर्म ऑफ प्रेसिपिटेट. मग यांचा अभ्यास आपण केला, लक्षात आलं की यांची KSP व्हॅल्यू विथ अ हायड्रॉक्साईड लो आहे. मग आपण काय केलं? त्या मिक्सचर सोल्युशन मध्ये कोण टाकला? NH4Cl आणि NH4OH म्हणजे अल्कलाइन मीडियम. मग ही रिॲक्शन झाली, इक्विलिब्रियम मेंटेन ठेवण्यासाठी बॅकवर्ड रिॲक्शन झाली, त्यामुळे OH- कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होतं. पण इतक्या व्यवस्थितपणे डिक्रीज होतं की त्याचं कॉन्सन्ट्रेशन आणि कॅटायनचं कॉन्सन्ट्रेशन या दोघांचा आयोनिक प्रॉडक्ट तरी सुद्धा KSP पेक्षा जास्त असतो, आणि म्हणून ग्रुप 3A कॅटायन आर प्रेसिपिटेटेड ॲज अ हायड्रॉक्साईड. बट ॲट द सेम टाइम अदर ग्रुपचे जर का रॅडिकल्स त्यामध्ये असतील तर ते काही प्रेसिपिटेट होणार नाही, कारण त्यांच्या KSP व्हॅल्यू कशा आहे? हाय. अशा तऱ्हेने मी क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस ऑफ बेसिक रॅडिकलमध्ये 3 ग्रुपचं रॅडिकलचं प्रेसिपिटेशन कसं करायचं ते तुमच्यासमोर मांडलं. त्याची समरी या ठिकाणी देतोय. समजा ग्रुप 2चा कॅटायन म्हटला आपण तर CD2+ Cu2+ एक्झाम्पल आहे. त्यांची KSP व्हॅल्यू विथ सल्फाईड ही लो आहे, आणि हे जे ग्रुप 2चे कॅटायन्स आहेत दे आर प्रेसिपिटेटेड ॲज अ सल्फाईड, आणि त्यांना प्रेसिपिटेट करण्यासाठी जे मिक्सचर सोल्युशन आपल्याकडे आहे त्यामध्ये आपण HCl आणि H2S टाकत असतो. म्हणजे हे जे प्रेसिपिटेशन आहे हे आपण ॲसिडिक मीडियममध्ये कॅरी आउट केलेलं असतं. दुसरीकडे 3B चे कॅटायन्स आहे Mn2+ Ni2+. हे जे आहेत यांच्या बाबतीमध्ये असं म्हणता येईल की यांची KSP व्हॅल्यू इज मॉडरेट, याच्यापेक्षा हाय आहे पण फार जास्त नाही, मॉडरेट विथ सल्फाईड आहे. दॅट्स वाय दे आल्सो कॅन बी प्रेसिपिटेटेड ॲज अ सल्फाईड, आणि यांचं प्रेसिपिटेशन करण्यासाठी जी मीडियम आहे ती अल्कलाइन मीडियम आहे. आपण दिलेल्या मिक्सचर सोल्युशनमध्ये पहिले NH4Cl मग NH4OH आणि मग H2S टाकत असतो. ही गोष्ट या ठिकाणी आपण सांगितली आहे. ग्रुप 3A आत्ताच बघितलं आपण, Fe3+ आणि Cr3+ सारखे कॅटायन्स त्यामध्ये आहे. देअर KSP व्हॅल्यू इज लो विथ अ
hydroxide and they are precipitated as a hydroxide आणि they are precipitated in alkaline medium. कुठली अल्कलाइन मीडियम आहे तर NH4C NH4OH NH4Cl हे आपण त्यामध्ये टाकलेलं आहे. तर ही त्याची समरी आहे. म्हणजे हे याच्यावरती MCQ तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. कसे MCQ येतील? KSP value of cation of group 2 with respect to sulfide is high, low, moderate. काय असेल? लो. मग यांच्यावर तसाच प्रश्न येईल. The group 2 cations are precipitated as काय म्हणून? सल्फाइड. In which medium they are precipitated? Acidic medium. यासारखे प्रश्न या ठिकाणी आपल्याला लक्षामध्ये ठेवावे लागतील. तर all this is about how the solubility product along with the Le-Chatelier principle and common ion effect is useful in the qualitative analysis of basic radicals. Thank you.